हॅलो मंडळी, सकाळचे वाजले आहेत ऑलमोस्ट 5:59 आणि आपण निघालो नाशिक राईडसाठी. मी, माझी पहिली बायको संताबाई, त्याची बायको, आणि हा फक्त आपल्याला सोडायला आला आहे. घे, खाऊन टाक, घे. आम्ही अजून ठाण्यातच आहोत आणि इथूनच ट्रॅफिक सुरू झालं आहे. सगळ्या बरीचशी कामं होईपर्यंत हे बहुतेक असंच राहील. काही काही ट्रकवाले चांगले आहेत, बाजूने जागा देतात. काही काहींनी अगदीच थोडी जागा ठेवली आहे. सो तेवढे रिस्क नको घेऊया, आपण साईडने जाऊ. सर मग 6:32 आणि आता भिवंडीमध्ये कुठेतरी आहोत. भिवंडी क्रॉस करतो आहे आणि ट्रॅफिक असंच, ट्रॅफिक कंटिन्यूस आहे, ऑन अँड ऑफ. ट्रक्सच्या अधूनमधून रस्ते काढतच निघायचं आहे. आणि बहुतेक आता तुम्हाला एवढं असं क्लिअर दिसत नसेल, थोडं जसं उजाडेल तसं आपण भेटू. होपफुली तोपर्यंत कसारा घाट पार झाला असावा, किंवा पार नाही तरी कसारा घाटात असताना थोडा तरी काय बोलतात, थोडा तरी उजेड यावा. सो ही झाली आहे प्रॉपर कसारा घाटाला सुरुवात. 7:34 आणि आपण पोचलो आहे कसारा घाटात. म्हणजे ऑलमोस्ट निघाल्यापासून दीड तासापेक्षा थोडं 5-1 मिनटं कमी. आता सगळे ट्रक तडमडणार मध्ये, त्याच्या मधून रस्ता काढत निघायचं आहे. पावसाळ्यात हे पूर्ण मस्त असं धुक्यात बघायला मिळतं. आणि जो आता सुकलेलं गवत दिसतंय ते सगळं मस्त हिरवंगार असतं आणि बरेचसे झरे असतात मध्ये. सो हे पोचलो आहे टोल नाक्याला. कोणता ह्याचं नाव मला लक्षात येत नाही, पण जेव्हा आम्ही स्पिती राईडला निघालेलो तेव्हा पण आमचा पहिला जो ब्रेक होता तो ह्याच टोल नाक्याला पुढे घेतलेला आम्ही. आत्ता पण बहुतेक विचार आहे संताबाईला जर थांबायचं असेल तर थांबू, नाहीतर कंटिन्यू करू पुढे. कारण की ॲटलीस्ट एकदा थांबून क्लिअर केलं पाहिजे, मॅप वगैरे लावला पाहिजे. आणि मी तर मॅप नाही लावू शकणार, आपला फोनचा सेन्सर बोंबलतील याच्यामध्ये मला मॅप लावला तर. सो हे साईच्छाला थांबतो आम्ही. सो हे आपले आलेत पोहे, चहा, बायको, महिना, संताबाई, आपल्या बाईक्स. A few moments later. सो हा आपला नाश्ता झाला आहे. मस्त पोटभर पोहे खाऊन आता निघतोय टुवर्ड्स त्र्यंबकेश्वर. हा एक रस्ता ड्रोन शॉटमध्ये खतरनाक वाटतं. दोन्ही साईडला पाणी आहे. तिथे रेल्वे ट्रॅक आहे, इथे रस्ता आहे, इथे पुन्हा पाणी. जबरदस्त. आता तेवढंच नाही आहे, पण पावसाळ्यात अगदी सीनच काही वेगळा असतो. पण ड्रोन पाहिजे त्यासाठी. या ओव्हरऑल रोडला बरेच असे स्पॉट्स आहेत जे की तुमच्याकडे ड्रोन असेल तरच तुम्हाला ते जस्टिफाय होईल की तुम्ही नक्की एक्झॅक्ट कुठून चालवत आहे. आता फक्त रस्त्यावर ते जाणवत नाही की फक्त रस्ता टू रस्ता जाताना दिसतं, पण जेव्हा आपण टॉप व्ह्यूने बघतो तेव्हा जाणवतं की काय रोड आहे हा. तर सध्या प्रश्न मला झाला आहे, काय रोड आहे हा. तर मग इथूनच आपल्याला आता एक लेफ्ट घ्यायचा आहे जो जाणार त्र्यंबकेश्वरकडे.
आणि जो सरळ रस्ता आहे तो चालला आहे नाशिक. सो हा घेतला आपण लेफ्ट टुवर्ड्स त्र्यंबकेश्वर. रस्ता चांगला आहे पण हलकी हलकी अशी धूळ आहे. कच्चाच आहे इथून तर. आपले एक तर ABS काम नाही करत आहेत. संध्याकाळी पूर्ण ऑफ रोड बाईक वसूल करून घेतोय. थोडं कन्फ्युजन. काय करूया, मागून जायचं. मग रस्ता बेकार वाटतोय खूपच. रस्ता खूपच बेकार वाटतोय. गावातल्यांना विचारून चाललोय. तो बोलतो तिकडं चांगला रस्ता आहे. चल मित्र, थँक्यू. इथूनच हळूहळू हळूहळू जावं लागेल. आपलं आधीच ABS काम नाही करत आहे. तो बोला खालून खराब आहे आणि हा इकडनं गावातला रस्ता तो चांगला आहे. सो हे गावातून पडलं बाहेर आणि डांबराच्या रस्त्याला लागलोय. एक नंबर रोड आणि आजूबाजूला द्राक्षाच्या वेली आहेत. म्हणजे द्राक्षाची शेती आहे पूर्ण. हे बघा पूर्ण द्राक्षाचे मळे आहेत. आणि पोचलोय श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये. आलेल्या भाविकांचं हार्दिक स्वागत. धन्यवाद. मागे इथे बाईक लागल्यात. या मागे दादांकडेच आपल्या बॅग वगैरे सगळं सेफ आहे. आणि चालू आहे टुवर्ड्स मंदिर आता. 9:39 मजबूत मोठी लाईन आहे. One hour later. सो हे आपण आलो जुने महादेव मंदिराच्या इथे. ती पुढची स्टोरी मी तुम्हाला सांगतो. तिकडनं इथे कसे पोचलो ते लाईनमधून. जुन्या महादेव मंदिराच्या बाहेर जुनं महादेव मंदिर आहे. आपण तिकडे बराच वेळ लाईनमध्ये उभं राहिलो. ऑलमोस्ट 40 मिनटं 45 मिनटं पाऊण तास वगैरे राहिलो. पण त्यानंतर रिअलाईज झालं की अजून 3 ते 4 तास पुढे जातील एवढी ती लाईन वाढलेली होती. कारण की शनिवारच्या दिवशी आलो आहे. तर मग आम्ही लाईनीमधनंच निघालो आणि इथे जुन्या महादेव मंदिरामध्ये दर्शन घेतलं. सो हा इकडचा फेमस पायनॅपल सरबत ट्राय करतो आता. कसं आहे आईस्क्रीम आणि हे मस्त आहे. जरासं ते फ्रूट सॅलड फ्रूट सॅलड लागतं. फक्त जरा पायनॅपलचा फ्लेवर. आपण निघालो इसके दर्शन घेऊन. आता इथून आपला पुढचा हॉल्ट असणार आहे पेरूची गाडी. तो बघा तिची ती नवोदयाची येल्लो टपरी आहे. तिथेच आपण बाईक पण लावलेली आणि इथूनच आता आपण पुढे निघतो आहे. सो हे बघा हेच लोक आहेत जे इथे आपल्याला बाईक लावायला सांगतात. हा मंदिराचा मेन एंट्रन्स आहे. तुम्ही इथेच बाईक लावली तर तेवढा पुढचा सगळा पॅच तुम्हाला चालत जावं लागेल. आणि आय थिंक कॉस्ट पण हे जास्त घेतात. तिकडे फक्त 100 रुपये घेतले पर बाईक त्याने. आणि जॅकेटपासून सर्व शूज जॅकेट सगळं आपलं तिथे सेफ होतं. चला आता थेट पेरूची गाडी. पेरूच्या गाडीला जाण्यासाठी जो रस्ता आहे तो बराचसा आतून आहे. म्हणजे मेन रोडला नाही आहेत. मेन रोडला बऱ्यापैकी आपण होतो जरा वेळ आणि त्यानंतर लेफ्ट घेतला आहे आणि हे आता जात चाललो आहे. हे बघा आपल्या लेफ्ट साईडला पूर्ण मोगरा आहे मोगरा. सो थोडेसे बाईकचे फोटोज काढून घेतो. फोटोज तुम्हाला
इंस्टाग्रामवर बघायला मिळतील. हा बघा आयडी फुलांमध्ये. हो, त्या छोट्याशा फोटोशूटनंतर अगदी 2-3 मिनटावरच पोचलो आपण पेरूची वाडी इथे. बापरे, फुल पार्किंग पॅक आहे. सकाळी 8:30 ते सायंकाळी 4. खतरनाक गर्दी, खतरनाक. बाईक्स तर आहेतच, गाड्या पण बऱ्याच आहेत. पोचले पेरूच्या वाडीला आणि आजूबाजूला पार्किंगवरनंच तुम्ही अंदाजा लावू शकता हे पण सॉलिड पॅक असणार आहे. सो ही आमची ऑर्डर देऊन झाली आहे. तर तुम्हाला इथं मेनू बघायचा असेल तर हा मेनू आहे. तुम्ही स्क्रीनशॉट करून असं आणि युनिक आयटम बघायला गेला. प्राइस फक्त बघा. प्राईस ओके आहे ना, पण एवढी नाही. हां, प्राईस चेंज होऊ शकते असं नाही. पेरूचा चहा मिळतो इथे, पेरूचा आईस्क्रीम ठीक आहे, पेरूची लस्सी मिळते. असं पेरूचे ताक होतं ना? नाही, ताक नॉर्मल आहे ना? नाही, पेरूचे पाव मिसळ पाव तुम्ही एक्स्ट्रा पेरूचे पाव घेऊ शकता. आक्रमण. एक नंबर आहे. अजून एक ग्लास घ्यायला. जस्ट ही लस्सी ट्राय केली तर ना, वन ऑफ द बेस्ट आयटम. बाकीचं अजून काय खाल्लंच नाही आम्ही, सुरुवातच करतोय. आणि पेरूचे फोड पण मस्त आहेत. हां, प्रॉपर पीसेस आणि चव पण खूप छान केली. हां, प्रॉपर मातीच्या भांड्यामध्ये. पहिला घास रिव्ह्यू. बाकी अजून कसं आहे परत स्पायसी आहे ना? ती तरी जास्त जायचं कदाचित, पण विदाउट तरी मला वाटत नाही स्पायसी. जास्त तरी टाकली तरी बघू शकतो एकदम रेड आणि हा रस्सा झणझणीत. दीपाली एकदम बिझी आहे खाण्यामध्ये. 300 गोष्टी काय आपली आली जिलेबी. मसाला पण घेतात. आपण नॉर्मल मिसळ बऱ्याच वेळा खातो. फायनल आहे मिसळ वगैरे सगळंच ओके वाटलं, पण आम्हाला सर्वात बेस्ट पार्ट लस्सी. मी सर्वात पहिली खाल्ली जिलेबी. जिलेबी उरले, भजी, मिसळ ओके, पण येता येतं लस्सी मस्ट ट्राय. पेरूची लस्सी, आईस्क्रीम बाकी. आता पेरूच्या लस्सीला ते सर्व पेरूचं खाऊन झालं आणि आता हात धुवायला आलाय. हँडवॉश पण पेरूचं आहे, बघितला. पुढे अशा वेगवेगळ्या गोष्टी स्टॉल्स आहेत. पेरूचं लोणचं आहे, पेरू आहेत, जेली, अत्तर खूप काही आहे. आणि पूर्ण या पेरूच्या बागेमध्ये. सो आता आईस्क्रीम खायचा तर प्लॅन आहे, पण त्याआधी पक्ष्यांची बॅग नाही, बाग वगैरे ते बघून घेतो पहिलं आणि मग येऊ आईस्क्रीम खायला. बाकी चिंचा, पपई, फुल रानमेवा आहे. 400 रुपयाचे तिकीट आहे. 400 म्हणजे 100 रुपये पर पर्सन. ओके, चला लेट्स सी. पक्ष्यांच्या वाडीमध्ये पहिली वासरं आहेत.
पान कोंबडी, टर्की, ब्रह्मा कोंबडी. ही ती 12 वाजता फुलते ना. हो. चांदीचा तितर. पॅन्टेल कबूतर आणि सशे. लगेच येत आहेत लगेच. पिल्लू आहे इकडे, मस्त क्यूट आहे. केवढूस आहे बघायला. हा माझ्या हाताचा आकार आहे. केवढूस आहे हा. माझे गिनीपिग आहेत. हातावर बसणारे पक्षी आहेत आतमध्ये. चला आतल्या बाजूला. हो. एवढे तरी पक्षी आहेत. हातात बसून खातोय अगदी आरामात. हा भाई मस्त एकदम सेट झाला हा इथे. सो आतला पक्ष्यांबरोबरचा एक्सपिरियन्स खूप होता. हो हो इथे आहे इगुआना. सरडावाला एक्सपिरियन्स खूप सही होता. लेजिट काही करत नाही होतं, मस्त मस्त बसून होता. आता माझ्यापेक्षा अशी आहे. फायनली जी उरलेली डिश पेरूचा आईस्क्रीम. अप्सरा अप्सरा सो हे पुन्हा आलोय बाईक्सकडे आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप सही होता माझा. विचाराल तर पेरूची लस्सी सर्वात बेस्ट, त्यानंतर पेरूची आईस्क्रीम, बाकी गोष्टी ओके वाटल्या मला सर्व. मला सुंगो काय आवडलं सर्वात जास्त? मला पेरूचं आईस्क्रीम, पेरूची लस्सी आणि पक्षी जबरदस्त पक्षी होते आणि सगळे हँडटेम होते. सगळे हातावर वगैरे येतात आणि खायला दिलं तर लगेच सगळे जमा होतात. मस्त होता एकदम. आणि तो इग्वाना तो मोठा एक्साइटेड आहे, तो पण बघा नक्की. मस्त आहे तो पण. खूप सही होता. पहिल्या काय होतं बेस्ट? पेरूची लस्सी. लस्सी खूप छान आहे. चिकूची लस्सी आहे का? लस्सी आणि आईस्क्रीम. लस्सी मस्त आहे. भेटूया मोठं ब्लॉग सेटअपमध्ये. चला लेट्स गो. आता मी रिटर्न जर्नी जास्त रेकॉर्ड नाही करणार, कारण की आता थेट असं मुंबईपर्यंत पोचायचं आहे आणि रस्त्यामध्ये काही इंटरेस्टिंग असलं तर भेटू पुढे, नाही तर जाऊ आता असंच सध्या. आणि आपण पोचलो आहे फायनली 6:05 ठाण्यामध्ये. पुढच्या 10 मिनटात पोचू घरी. तर मग हा आजचा ओव्हरऑल ब्लॉग हा बऱ्यापैकी लांब झाला असणार. सो मी हा फटाफट इथेच एंड करतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा किंवा काही डाऊट असतील तर तेही विचारा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर.